राज्यातील हजारो शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे पीक विम्याची रक्कम. आणि आता या संदर्भात एक मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया 15 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास आता सुरुवात होऊ शकते. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत, तर सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी प्रमाणात झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. होय, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यांच्यापासूनच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळणे अपेक्षित आहे, अशा शेतकऱ्यांना अजून थोडा संयम ठेवावा लागू शकतो. कारण सरकारकडून विमा कंपन्यांना आवश्यक निधी पूर्णपणे मिळेपर्यंत या मोठ्या रकमेच्या क्लेमची प्रक्रिया थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये आणखी एक अडचण समोर आली आहे. पीक कापणी प्रयोगांवरच काही विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांमुळे अनेक शेतकऱ्यांचे विमा क्लेम अद्याप प्रलंबित आहेत. म्हणजेच त्या शेतकऱ्यांना अजूनही आपल्या हक्काच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता शेतकऱ्यांच्या नाराजीचा आणखी एक मोठं कारण म्हणजे अपेक्षित आणि प्रत्यक्ष मिळणारी रक्कम यातला मोठा फरक. शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 17,500 रुपयांची मदत मिळेल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात अनेकांच्या खात्यात अत्यल्प रक्कम दिसत आहे. ही रक्कम इतकी कमी आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचाही पूर्ण मोबदला होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत की जर नुकसान मोठं झालं असेल तर भरपाई इतकी कमी का? आता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण आपल्या पीक विम्याची स्थिती घरबसल्या तपासू शकता. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातूनही आपण आपला क्लेम स्टेटस सहज पाहू शकता. धन्यवाद.